गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. बिन जर्नीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गणेश चतुर्थी, तर आजचा ब्लॉग पण गणेश चतुर्थी स्पेशलच असणार. पण सर्वात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कोण कोण गावी गेले ते नक्की म्हणजे लवकर कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि आम्ही गावी यावेळेस नाही गेलो, पण मम्मीचे आई बाबा गेले. मम्मीचं गाव रत्नागिरी गेले, तर ऑब्व्हियसली गणपती बसणारच. आणि आई बाबा गावी गेले त्याचा मी असा मोठा व्लॉग वगैरे काहीच काढला नाही. मिनी व्लॉग काढला आहे, तो मी याच चॅनलवरती टाकला आहे. म्हणजे आता टाकलायच, तुम्ही नक्की बघू शकता, या चॅनलवर टाकला आहे. आणि आज आहे गणेश चतुर्थी स्पेशल व्लॉग. सो आज मम्मी आणि मी मिळून मोदक बनवणार आहोत. आणि रात्री माझ्या काकांचा आज बड्डेसुद्धा आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. दहिसरला आम्ही सगळे जाणार आहोत. तर गाईज इकडे सगळे आता बसलेत मोदक बनवायला. इकडे पप्पा वेलची आणि साखर मिक्स करून कुटत आहेत. तिकडे गूळ आहे. आणि इकडे मम्मी राईस फ्लोअरमध्ये पाणी टाकून आता ते काय बोलतात मळून घेईल. मम्मी पुढचं तुम्हाला प्रोसेस दाखवते. इकडे गूळ ना मम्मीनी कापून घेतलंय आणि इकडे कुटायचं कामच झालं. अजून परीसुद्धा मदत करते ना परी. आणि आता कढईमध्ये मम्मीने खोबरं आणि तूप टाकलं आणि आता ते मम्मी मिक्स करून घेते. आता गाईज यामध्ये मम्मीने टाकलंय गूळ आणि याला चांगलं परतवून वगैरे घ्यायचंय. तर यामध्ये मम्मीने वेलची पूड टाकली आहे आणि 1 चम्मच अजून तूप टाकलंय. पण मम्मी बनवेपर्यंत मी तुम्हाला जरा बाहेर दाखवते वगैरे. इकडे परी तर नुसती फिरते आणि बाहेर मळप पडलंय बघा. मग शिवून होता आणि आता अचानकच काळोख पडला. तर गाईज आता इकडे मम्मी पीठ मळायला येते. आणि इकडे ते मोदकच्या आतमधलं सारसुद्धा तयार आहे. आणि इकडे बाबू केळं खाते. गाईज आता मम्मी इकडे मोदक बनवायला बसले आणि 2 मोदक बनवून झाले. बघा किती छान वाटते. इकडे मम्मी असं साच यूज करते. सगळं झालं. मी मोदक बनवत होते तर तोपर्यंत मी विचार केला की रील्स वगैरे काढूयात. म्हणून असं नॉर्मल अवतारात तर नाही काढू शकत, म्हणजे काढू शकतो बट आज गणेश चतुर्थी आहे म्हणून थोडंसं मराठी असं वाईब आलं पाहिजे म्हणून विचार केला. तर मी साडी नेसते आणि रील्स काढते. आता नाही, म्हणजे मोदक वगैरे खाऊन झाल्यानंतर एकदम आरामात सगळं मी करणार आहे. कारण कधी मोदक बनणार म्हणजे घाई होणार, त्यामुळे आता मोदक झाल्यावरती मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतेच. गाईज आता रील्स काढायला मी तयार होते आणि मोदक बनवून झाले. फक्त आता मम्मी ते काय बोलतात स्टीम व्हायला ठेवते. मग देवाला मम्मी जेव्हा नैवेद्य दाखवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी फटाफट तयार होते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कशी मी रील्स काढणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. गाईज आता मोदक रेडी आहेत आणि आता मम्मी ह्याला वाफवायला ठेवते. गाईज आता मी मस्तपैकी रेडी झाले साडी घालून. साडी आता काय खाते परी? पॉपकॉर्न खा. तर आता मी रील्स काढायला घेते. मग रील्स काढून झाल्यानंतर तुम्हाला भेटते. फायनली आता आपले मोदक बनवून तयार आहेत आणि पप्पा गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना मोदकाचा नैवेद्य ठेवत आहेत. असं पूर्ण ताटावरून असं. गाईज आता आम्ही सगळे उठलो आणि तयार झालो आहे काकांच्या बड्डेला जायला. आता आम्ही गाडीत बसतो, मग मी तुम्हाला दाखवते असं आम्ही बड्डे सेलिब्रेट केले. आता आम्ही काकांच्या घरी आलो आहे आणि जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आज काकांचा बड्डे,
तर आम्ही ते सेलिब्रेट करायला आले आणि आमचा नाश्ता झाला आहे. आता आम्ही समोसा आणि गुलाबजामुन खाल्लं आणि थांबा एक मिनटं दाखवलं केलं आहे. आता मी तुम्हाला केक कापताना दाखवते. गाईज आता काकू ओवळते. बघायला कसं डोळे किती मोठे बघ. शोनी त्याला पडला त्याला चालू देते इकडे कसा नाही बरोबर आलाय. पलीकडचं निघाले. आता मम्मी काढते आरती. बापरे रडलो. फोटोच नाही काढला बरी तू आता बाजूला. इकडे बघा इकडे बघ. हा कापा डिअर काका हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू. केक कापायला हॅपी बर्थडे शिवा दादा. त्याला ये झाला बाबाच्या बर्थडे. आता इकडे सगळे काकांना केक भरवत आहेत. बंद करा काय झालं तुला तर दाढीला घाबरायला लागलंय. तर बड्डे सेलिब्रेशन करून आम्ही निघालो मावकडे जाण्यासाठी. पण काकांच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा आले होते तर त्याआधी आम्ही दर्शन केलं. काहीच आता आम्ही गणपती बाप्पा होते सोसायटीच्या खाली तर तिकडे आम्ही पाय वगैरे पडलो आणि आता आम्ही सगळ्यांना बाय करून चाललो. बाय काका. चल बाय करा. बाय काका. बाय काका. बाय. चल बा. आता आम्ही देवीपाड्यात आलोय आणि लेट झालेला म्हणून आल्या जेवायला बसलो. इकडे माऊ काव्या. आंबा माऊ. आणि आता माऊने काय काय बनवलंय ते माऊच तुम्हाला सांगेल. पुरी, गोळी डाळ, छोल्याची भाजी आणि मोदक आणि डाळ. सॉरी डाळ हाय सॉरी एडिट करता येतं मला माऊ. आणि जेवायला काय काय मी तुम्हाला सांगते. आधी आहे पुरी, गोळी डाळ, छोल्याची भाजी, पालक पनीर आणि मोदक. आणि पालक पनीर काकूनी बनवलंय आणि बाकी सगळं माऊनी बनवलंय. हे पालक पनीर हे सगळं आई आणि काकूनी बनवलंय. तर काय आता आम्ही सगळे घरी आलोय आणि इकडे हंतरूंची पण तयारी झाली. तर काय 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 केलंस. हाय काय बनवते. जेवण बनवते. बघू बरं जेवणात काय बनवलं हिने. बापरे बाप. हां हां ये 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 हस हस. फ्लँकीज दे परत. तर गाईज परिचय फ्रेंड्स फ्लँकीजसोबत आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि देवपाड्यातून येताना ते मी शूट नाही केलं आहे कारण सकाळपासून एवढं धावपळ झालं सगळं. आम्ही सगळेच थकलो. मी सुद्धा खूप थकले आणि
आजचा गणेश चतुर्थीचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.